मंडळी, ज्याप्रमाणे देशाची सुरक्षा आपली इंडियन आर्मी करते आणि देशाची आंतरिक सुरक्षा आपले पोलीस प्रशासन करते आणि संपूर्ण भारत देशाला जो जेवू घालतो म्हणजेच जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी, तसाच भारतातील एक मुख्य घटक तो म्हणजे ड्रायव्हर ही तेवढाच मुख्य महत्त्वाचा व्यक्ती आहे। आणि आज याच ड्रायव्हरच्या जीवावरती उठणारा कायदा शासनाने पारित केला। हमने दो हिस्से किए। अकस्मात तो किसी भी व्यक्ति से किसी भी स्थिति में हो सकता है। एक गाड़ी चलाता रहे एक व्यक्ति और रास्ते में कोई भी बेध्यान हुआ या कोई रश कर आ गया और अकस्मात हो गया। अकस्मात करने के बाद वो व्यक्ति स्वयं उसको पुलिस स्टेशन या तो हॉस्पिटल ले जाता है, तो इसके लिए कम सजा का प्रावधान किया है। और हिट एंड रन केस मरता हुआ छोड़कर कोई भाग जाता है तो इसके लिए हमने 10 साल की सजा का प्रावधान। और मैं मानता हूं कि इससे हिट एंड रन के केस में काफी मंडळी, याला विरोध का होतोय? संपूर्ण भारत देशातून ड्रायव्हर लोकांचा याला विरोध होतोय, कारण की यामध्ये कुठेतरी काहीतरी चुकतंय। हे सरकारला माहित नाही आहे, सरकारच्या लक्षात येत नाही आहे। तुम्ही एका एसी मध्ये बसून जर गहू कसा लावायचा, कसा उगवायचा हे जर माझ्या शेतकरी बापाला जर सांगत असेल तर तुम्ही चुकताय। त्याचप्रमाणे जर गाडी कशी चालवायची व गाडी चालवत असताना ड्रायव्हर लोकांना किती संकटाला तोंड द्यावं लागतं हे तुम्ही जर एसी मध्ये बसून जर सांगत असाल तर तुम्ही चुकताय। मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये येऊन प्रत्यक्षात कसं करायचं, काय करायचं त्याचा अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत त्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला मुळीच नाही आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो। मंडळी, या संपूर्ण भारत देशातील ड्रायव्हर लोकांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आपण आज पाहणार आहोत। सोबतच कशा प्रकारचा हा कायदा आहे आणि याला विरोध व्हायलाच पाहिजेत, कारण की ड्रायव्हर लोकांच्या हिताचा हा कायदा मुळीच नाही आहे। आणि मित्रांनो, ड्रायव्हरच असा एक व्यक्ती आहे की तो घर, मुलं, बाळ सर्वांना सोडून जीव मुठीमध्ये घेऊन रात्रंदिवस ज्यावेळेस चालतो त्यावेळेस इकडचं अन्नधान्य तिकडं होतं व तिकडचं अन्नधान्य इकडं होतं। म्हणजेच ड्राइवर हा खूप महत्वाचा घटक है। भाई कोई भी ड्राइवर जहाँ भी हो अपनी अपनी गाड़ी ने छोड़ के आ जाना और अपने घर आ जाना, ठीक है। हिंदुस्तान के अंदर अगर ड्राइवर रोड पे आ गया तो इनके बच्चे भूखे मर जाएंगे। जितना भी ड्राइवर है अपने जान पे खेल के और रात दिन मेहनत करके और ये सामान पहुंचा रहे हैं और रोड पे हमको मारा जाता है, पीटा जाता है, कूटा जाता है। फायदा क्या? अपनी ये गाड़ी ने छोड़ देना और अपने घर रहना इज्जत से। ये जो अभी नया बिल पास हो रहा है ये हमारे खिलाफ है। कोई ड्राइवर जेल नहीं जाएगा और ये कानून फाइल करना पड़ेगा। त्याचप्रमाणे ड्रायव्हर तुम्ही हे पाहू शकता की कशा प्रकारच्या प्रतिक्रिया संपूर्ण भारत देशातून येत आहेत आणि या सर्व गोष्टीला का विरोध होतोय। होने पर ड्राइवर ने अगर मरीज को नहीं उठाया तो 10 साल की सजा है। ये तो ठीक है, आपने सजा दे दी। बाकी ड्राइवर जब उठाएगा तो उसको जनता मारेगी। अगर वो ड्राइवर वहां मर गया तो उसका जवाबदार कौन होगा? आप होंगे कि प्रशासन होगी इसका जवाबदार? वहाँ कौन हमारी मदद करने आएगा? वहाँ तो ड्राइवर इकल्ला रहता है और जनता मारती है बुरी चने इस पार्ट पर उठाने पे। आक्रोश रहता है जनता को, बुरी जने जनता भेली हो जाती है और मारती है ड्राइवरों को वहाँ की जगह। इसलिए ड्राइवर गाड़ी लेके बच जाता है वहाँ से। आप अगर ड्राइवर को मारने वाले को भी सजा दो बराबर की, कि जो ड्राइवर को मार रहा है उनको भी उतनी ही सजा होना चाहिए जितने ड्राइवर को सजा होती है। मेरा यही गुजारिश है अमित शाह जी आपसे, क्या भी धारा को चेंज करिए और चेंज ना करो तो इस धारा के ऊपर जो ड्राइवर को धारा लगाई आपने वही ड्राइवर को मारने वाले को ऊपर धारा लगाई है। खूप परेशान आहे, खूप संकटाचा सामना करतोय, कारण की आता सध्याची परिस्थिती अशी आहे जो तो येतो ड्रायव्हरला हिसकण्याचा प्रयत्न करतो, ड्रायव्हर ती हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय। आपल्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल, समृद्धी महामार्गावरती सुद्धा
ड्रायव्हर लोकांवरती हल्ला करण्यात आला आणि त्याच्याजवळचे जे काही पैसे वगैरे काय जे असतील ते हिसकण्यात आले. एवढंच नाही तर एका ड्रायव्हर भावाचा ॲक्सिडेंट झाला होता, खूप मोठं नुकसान झालं होतं बिचाऱ्याचं. तर तिथं काही लोकलचे गुंड आले, त्याला धमकवलं आणि धमकवून त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेल्या गाडीचे टायर खोलून घेऊन गेलेत. तर हे कुठंतरी थांबायला पाहिजेत. शासनानं या सगळ्या गोष्टीकडं लक्ष द्यायची गरज आहे की नातू हे असे रिकामे कायद्यामध्ये उलटसुलट. जो कायदा जनतेच्या हिताचा आहे, जो कायदा समाजाच्या हिताचा आहे तो नक्कीच अंमलात आणला पाहिजे, त्याचं स्वागतच असेल. पण शासनानं या ड्रायव्हरच्या विरोधात जो कायदा पारित केला आहे त्याला शासनानं परत एकदा त्यावर विचार करायलाच पाहिजे. काय तर म्हणे ड्रायव्हर ॲक्सिडेंटच्या ठिकाणाहून जर गायब झाला किंवा तिथून गेला तर म्हणे की त्याला 10 वर्षाची शिक्षा. मित्रांनो, जर ॲक्सिडेंट जर झाला किंवा काही जर झालं तर लोक त्या ड्रायव्हरला बेदम मारतात, मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही, बेदम मारतात किंवा त्याच्या गाडीला आग लावून देतात. तर तो जीवाच्या आकांतानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून स्पॉटहून पळून जातो. एक तर तो पोलीस स्टेशनमध्ये जमा होतो किंवा अशा जागी जातो की तिथून त्याला पोलिसांपर्यंत पोहोचता येईल अशा ठिकाणी जातो. तुम्ही जर तुमच्या घरातही कोणीतरी ड्रायव्हर असाल किंवा तुमच्या नात्यामध्ये कोणी ड्रायव्हर असाल तर विचारा तुम्ही ड्रायव्हरच्या त्या मनाला की ड्रायव्हर साधं कुत्र्याचं जरी पिल्लू समोर आला तर आधी त्याला वाचवण्याला प्राधान्य देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोणताही जीव असो, ड्रायव्हर त्याला कसं वाचवायचं आधी तोच विचार करतो. आणीबाणीच्या वेळेतच तो एकच निर्णय घेतो, आणीबाणीच्या वेळेसच तो निर्णय घेतो की चुकूनच 80% ॲक्सिडेंट हे चुकून होतात. हा, काही 5-10% जे लोक आहेत जे दारूमध्ये नशामध्ये ॲक्सिडेंट करतात तो विषय वेगळा. पण जे प्रामाणिक 80 ते 90% जे प्रामाणिक ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर हा शासनाने केलेला अन्याय आहे आणि हा अन्याय कदापि सहन होणार नाही, सहन केला जाणार नाही. तुम्हाला हा कायदा वापस घ्यावाच लागेल. मित्रांनो, हा आपला व्हिडिओ संपूर्ण भारत देशामध्ये सर्व ड्रायव्हरांना समर्पित आहे आणि सर्व ड्रायव्हरांनी या कायद्याच्या विरोधात एकत्रित येऊन याचा विरोध केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या काय ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं की शासनानं या घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य? मित्रांनो, तुम्हाला आणखीन याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आपण भेटूया परत एकदा छान अशा विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.